मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी खुशखबर आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची व्हिडिओ राहणार आहे। बघा, या बहिणींना फक्त याच बहिणींना सर्व हप्ते एकत्र मिळणार आहेत। 6,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये एकत्रच टाकण्यात येणार आहेत। आता ही जी बातमी समोर आलेली आहे ही विश्वसनीय सूत्रांकडून आलेली आहे। म्हणजेच की आता 6,000 रुपये एकत्र थेट लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे। आता नेमकं कोणत्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाची। तर या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये। आता कधी मिळणार, त्याचबरोबर कुण्या बहिणींना मिळणार हे आपण बघणार आहोत। तर बघा, ज्या महिलांची ई-KYC चुकलेली होती आणि त्यांची आता KYC साठीचं जे काही ऑप्शन आता त्यांना दिलेलं आहे त्या ऑप्शनवर त्यांची KYC चालू आहे। ऑनलाईन त्यांची KYC मोबाईलवरून सुद्धा होत आहे, CSC केंद्रावरून सुद्धा होत आहे, इंटरनेट कॅफेवरून सुद्धा करता येत आहे। तर ज्या महिलांची KYC चुकलेली होती आणि त्यांची KYC आता सुरू झालेली आहे आणि ज्या महिला KYC करत आहे आणि त्यांची KYC सक्सेसफुल होत आहे त्याच बहिणींना हा लाभ मिळणार आहे सध्या तरी। त्याचबरोबर ज्या काही महिला KYC करण्याचं राहूनच गेल्या होत्या, त्यांची KYC 31 डिसेंबर 2025 पर्यंत झालीच नव्हती काही कारणास्तव, त्या महिलांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे। परंतु त्यांच्याबद्दलचं जे काही वक्तव्य आहे, कारण की त्यांची KYC प्रक्रिया अजून चालूच झाली नाही आहे, आता त्यांच्या KYC प्रक्रियेला थोडा उशीर लांबणार आहे। म्हणजेच की त्यांना आणखीनही जास्त हप्ते मिळू शकतात। म्हणजे 1-2 महिने जरी लांबली त्यांची KYC तरी मग त्यांना बाकी इतर महिने पकडून सुद्धा ते 2 महिने पकडून त्यांना जास्त, म्हणजेच की 2 महिन्यांचे ते 3,000 असे 9,000 त्यांच्या खात्यामध्ये पडू शकतात। तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। तर बघा, ज्या महिलांची KYC चुकली आहे त्यांना तर थेट लाभ मिळणारच आहे, कारण की ज्यांची KYC 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे, ज्या बहिणी चुकल्या आहेत, ज्यांची चुकीची दुरुस्ती त्या करत आहेत आणि यामध्ये ज्या सक्सेसफुल त्यांची KYC ज्यांची होणार आहे त्या सर्व महिलांना मार्च पर्यंतचे सर्व हप्ते मिळणार आहेत, तेही एकत्रितरित्या। अशा प्रकारची जी काही माहिती आहे ही समोर आलेली आहे। खूप मोठी खुशखबरी आहे लाडक्या बहिणींसाठी। आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या, फेब्रुवारी महिना अर्धा संपत आलेला आहे, जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो अजूनही मिळालेला नाही आहे आणि फेब्रुवारीचा सुद्धा मिळालेला नाही आहे। आता राहिला मार्चचा हप्ता। आता या 15 दिवसांमध्ये जर का शासन निर्णय आला तर मग मात्र जे काही KYC झालेल्या महिला आहेत, म्हणजेच की चुकीची दुरुस्ती करणाऱ्या महिला, त्यामध्ये त्यांची KYC सक्सेसफुल झालेली आहे, तर त्यांना आता फेब्रुवारीपर्यंतच पैसे मिळणार आहेत। परंतु फेब्रुवारीमध्ये सुद्धा, म्हणजेच की आता या 8-15 दिवसात जर शासन निर्णय निघाला नाही आणि सरकारनं जर पैसे टाकले नाही तर मग मार्चमध्ये त्यांची KYC पूर्ण झाल्यावर त्यांना पूर्णचे पूर्ण एकत्र हप्ता मिळणार आहे। अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।